आता लाडका शब्द सरकारला कडू वाटून राहिला। लाडक्या बहिणीवरही नजर नाही आणि लाडक्या शेतकऱ्यावरही नाही। प्रहारची पार्श्वभूमी जाती धर्माची नाही, ती कार्यकर्त्याच्या खरं तर सामान्य माणसाच्या विचाराची आहे। आणि इथे जे काम करताना एखाद्या जाती आणि धर्माचा झेंडा घेऊन फिरतो म्हटलं तर कार्यकर्ते असंख्य भेटू शकतं, पण निवड सेवा आणि सेवा हे काम करणारा कार्यकर्ता भेटत नाही। आणि असा कार्यकर्ता महाराष्ट्रात आम्ही कमावला आहे। त्या कार्यकर्त्याचा सन्मान व्हावा, कारण त्याच्याशिवाय पक्ष नाही आणि पक्ष जर मोठा करायचा तर कार्यकर्त्याशिवाय दुसरा पर्याय नाही। आणि ते आम्ही ओळखलं। दिवसांदिवस हा जो पुरस्कार आहे अतिशय मोठ्या प्रमाणात निवळ पुरस्कारापुरता नाही तर त्या कार्यकर्त्याचं आयुष्य जे पणाला लागलं ते सुद्धा त्याला सांभाळण्याचं काम सुद्धा केलं जाईल। आणि मला असं वाटतं का सरकार दरबारी निवळ कार्यकर्त्यासाठी, सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी एखादी योजना असली पाहिजे। ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असत, ज्यांनी प्रचंड काम सेवेचं केलं असत, एक कार्यकर्त्यासाठी योजना असणं गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात आम्ही करतो। लाडका कार्यकर्ता हे चांगला शब्द आहे। आजकाल लाडक्या बहिणीला 21,000 देणार, 2100 देणार होते, पण ते 1500च आहे। आता लाडका शब्द सरकारला कडू वाटून राहिला। लाडक्या बहिणीवरही नजर नाही आणि लाडक्या शेतकऱ्यावरही नाही। आम्ही सांगितलं का कर्जमाफी असेल, दिव्यांगांचं 6,000 रुपये मानधन असणार, त्यांनी जे काही संकल्प केला होता भाजपचा का हमी भावाला जे काही हमी भाव आहे त्याला 20% आम्ही अधिकचं अनुदान देईल, म्हणजे बोनस देऊ, याही पूर्तता त्यांनी केली पाहिजे। मच्छीमार आहे, मेंढपाळ आहे आणि मजूर आहे। मजुरासाठी एकही योजना सध्या नाही। शेती मजूर, शेतात काम करणाऱ्या मजुरासाठी, म्हणजे गावात जर शेतकरी मरण पावला अपघातात त्याला पैसे मिळतात, पण मजुराला ते भेटत नाही। पण मजुराचं एक स्वतंत्र महामंडळ असलं पाहिजे आणि युवकांना जेथपर्यंत रोजगार नाही तोपर्यंत भत्ता दिला पाहिजे। या मागणीसाठी आम्ही बारामतीवरून त्याची सुरुवात करतो, कारण अर्थ खातं बारामतीत आहे आणि ते म्हणतात अर्थ नाही आहे, तर त्यांना आम्ही सांगतोय अर्थ कसा निर्माण केला जातं आणि आमच्याजवळून घेतलेले पैसे किमान आम्हाला परत तरी केले तरी आमचं सगळ्यांचं कर्ज माफ होऊ शकतं। 35-40 हजार कोटी फक्त पाहिजे आणि 35-40 हजार कोटी रुपये कर्जमाफीसाठी आणि दिव्यांगाच्या मानधनासाठी जास्तीत जास्त 1,000 कोटीची गरज आहे। मेजर मागणीसाठी जास्त पैशाची गरज नाही, पण सरकार का नाही म्हणतं याच्यासाठी हे आंदोलन आहे। 2 जूनला हे आंदोलन सुरू होईल। 2 जूनला 3 जूनला आम्ही 2 जूनला रात्री आमचं सकाळी सभा 4-5 वाजता सभा बारामतीत होईल। तिथून आम्ही रात्री मुक्काम करणार आहोत अहिल्यादेवी होळकरांच्या गावात। 3 तारखेला पंकजाताई मुंडे, 4 तारखेला बाळासाहेब पाटीलचे सहकार मंत्री आहे आणि 5 तारखेला संजय भाऊ राठोड, 6 तारखेला शिवराज्याभिषेक दिनी नागपूरला आम्ही कूच करू। इथं आमचं मुक्कामी आंदोलन राहील, ते देवेंद्रजी फडणवीस यांच्या घरासमोर। किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प। सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध। किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर। संपर्क 77 800 43 800।